गुड मॉर्निंग. माझा आवाज येतोय? गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझा आवाज येतोय का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, थँक्यू. चला आपण स्टार्ट करूया. तर फर्स्ट मी ओरल घेणार आहे. लास्ट टाइम सांगितलेलं मी लेसन नंबर 5 आणि 6 त्याचे आन्सर इन वन सेंटेन्स आणि फिलिंग द ब्लँक्स लर्न करायला सांगितलेले. ओके, तर बघा फर्स्ट क्वेश्चन विचारते मी. ज्याला येते आन्सर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, आणि चॅट बॉक्स मध्ये नाव लिहायचं ज्याला आन्सर येते. ओके, कळालं इन्स्ट्रक्शन? फर्स्ट क्वेश्चन आहे, विच फूड आयटम्स कॅन बी प्रिपेअर फ्रॉम व्हीट? विच फूड आयटम्स कॅन बी प्रिपेअर फ्रॉम इट? तर व्हीट पासून कुठले कुठले फूड आयटम्स बनवले जातात? चला, साची सांग. विच फूड आयटम्स प्रिपेअर फ्रॉम द व्हीट? टीचर 1 मिनिट. ओके, तोपर्यंत साहिल तू सांग. Miss, from wheat we can prepare roti, हम्म, cake हम्म, and many more. ओके. साची सांग मला आन्सर. विच फूड आयटम्स प्रिपेअर फ्रॉम व्हीट? साची, आवाज येतोय माझा? यस टीचर. टीचर हा, म्हणजे गव्हापासून काय काय बनतो ना? गव्हापासून, व्हीट पासून. चपाती, हा, अजून केक पण बनतो. ओके, यस केक. हा, ओके. माइक ऑफ करा. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे ते मला सांगायचं. ओके, चला. निशा waters her plants with the water she has used for cleaning the dishes. स्टेटमेंट रॉंग आहे का राईट आहे? निशा waters her plants with the water she has used for cleaning the dishes. कोण सांगणार? स्टेटमेंट राईट आहे का रॉंग आहे? ओके, साहिल सांग. Miss, right, because water will not be wasted. ओके, व्हेरी गुड. तर बघा निशा ती तिच्या डिश क्लिनिंग साठी जे म्हणजे वॉटर यूज केलं तेच तिने प्लांटला देण्यासाठी, प्लांटला वॉटर देण्यासाठी तिने यूज केलं. तर स्टेटमेंट इज द राईट. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट स्टेटमेंट राईट आहे का रॉंग आहे ते मला साची सांगेल. ओके, रेश्मा कॅरीज ड्रिंकिंग वॉटर विथ हर when she goes for a picnic. रेश्मा carries drinking water with her when she goes for a picnic. तर स्टेटमेंट राईट आहे का रॉंग आहे? साची सांग. Wrong. काय? टीचर रॉंग, राईट. आधी रॉंग म्हटलंस. ओके, राईट आहे. तर ती रेश्मा आहे, ती पिकनिकला जाताना तिच्यासोबत तिचं घरून पाणी भरून नेते, पिण्यासाठी घरून पाणी भरून नेते. ओके, इज अ राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
Write the different names. Write the names of different edible oils. Write the names of different edible oils. कोण सांगणार मला edible oils ची नावं? Different edible oils. हा ओके सांग. Olive oil हम्म and Gemini oil and ओके माइक ऑफ करा. नेक्स्ट साहिल तू सांग. Different names of edible oils. Miss, the different name of edible oils are sunflower, groundnut, til. Yes. ओके तर डिफरंट एडिबल ऑइल्स कुठले कुठले आहेत बघा. ग्राउंडनट्स ऑइल. ओके देन सिसामे सिसामे ऑइल्स, मस्टर्ड ऑइल्स. ओके ते सगळे एडिबल ऑइल्सची नाव आहेत. यांच्यापासून ऑइल्स मिळतं. कळालं सगळ्यांना? Yes. ओके अनिकेत. ओके क्वेश्चन विचारला तर अनिकेत लेफ्ट होतोय. ओके आपण अजून एक क्वेश्चन आहे. ऑड मॅन आउट सांगायचं. ओके क्वेश्चन आहे ऑड मॅन आउट. मैसूर पाक, पुरणपोळी, थालीपीठ आणि झुणका भाकर याच्यातलं ऑड मॅन आउट काय येणार? मैसूर पाक, पुरणपोळी, थालीपीठ आणि झुणका भाकर. मैसूर पाक, पुरणपोळी, थालीपीठ आणि झुणका भाकर. ऑड मॅन आउट कुठला डिफरंट वर्ड येणार? Mysore pak. ओके साहिल तू सांग. साहिल. मैसूर पाक, पुरणपोळी, थालीपीठ आणि झुणका भाकर. आवाज येतोय माझा? Miss, can you hear me now? येस. Miss, हा the odd man is Mysore pak. येस व्हेरी गुड. माइक ऑफ करा. चला तर आता आपण नेक्स्ट लेसन स्टार्ट करूया. ओके न्यू लेसन स्टार्ट करूया. लास्ट टाइम आपण कुठला लेसन बघितलेला? होम रेडीमेड बघितले होते ना फॉर इलनेस साठी. अनिकेत का जॉईन होतोय? स्क्रीन विजिबल आहे का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. स्क्रीन विजिबल आहे? ओके चला तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. लेसन नंबर 13 डायरेक्शन अँड मॅप्स. ओके तर डायरेक्शन म्हणजे काय? दिशा. आणि मॅप्स म्हणजे काय? नकाशा. ओके
सगळ्यांना माहिती आहे. ओके, लास्ट थर्ड स्टँडर्ड मध्ये तुम्ही शिकलेत हे डायरेक्शन आणि मॅप्स. ओके, तर आपण स्टार्ट करूया लेसनला. तर चला, डिफरंट नेम्स ऑफ डायरेक्शन सांगा. कुठले कुठले डायरेक्शन्स आहेत, कोण सांगणार मला? नेम द डिफरंट नेम्स डिफरंट डायरेक्शन्स. ओके, साहिल सांग. नॉर्थ, साऊथ, वेस्ट, ईस्ट. व्हेरी गुड. साची, तू सांग. कुठले कुठले डिफरंट डायरेक्शन्स आहेत? ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. ओके, व्हेरी गुड. तर तुम्हाला सगळ्यांना डायरेक्शन्स माहिती आहे. देअर आर फोर टाइप्स ऑफ डायरेक्शन्स: नॉर्थ, ईस्ट, वेस्ट अँड साऊथ. ओके, तर पहिले आपल्याला तेच रिवाइज करायचंय. बघा, कॅन यू टेल? बघा इथे तुम्हाला काय दिलंय, सगळ्यांना डायरेक्शन दाखवलेले आहेत आणि त्या डायरेक्शनला एक एक ऑब्जेक्ट दिलेला आहे. ओके, तर बघा, नॉर्थला काय आहे? क्लॉक दिसते सगळ्यांना. तर क्लॉक कुठे? नॉर्थ साईडला. ईस्ट साईडला काय आहे? एक पॉन्ड आहे. ओके, रिव्हर नाहीतर एक पॉन्ड वगैरे आहे. देन वेस्ट साईडला बघा एक ट्री आहे. ओके, आणि साऊथ साईडला काय आहे? एक काय होम आहे. ओके, आणि हे जे बाकीचे ऑब्जेक्ट्स आहेत त्याचे तुम्हाला सांगता येईल का कुठल्या डायरेक्शनला आहे? हे जे फोर्ट, माउंटन, वेल आणि हा जो लॅम्प आहे लाईटचा, तर तुम्हाला माहिती आहे का कुठल्या डायरेक्शनला आहे? तुम्हाला हे फोर डायरेक्शन तर माहिती आहेत, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट आणि साऊथ. ते आपण बरोबर काय केले? आयडेंटिफाय केले. पण हे जे बाकीचे जे तुम्हाला दिसत आहेत, फोर्ट्स, माउंटन अँड वेल, त्याचं डायरेक्शन तुम्ही सांगू शकता का? नाही सांगू शकत आहे. ओके, कारण ते एक्झॅक्ट आपल्याला माहित नाहीये कुठे. ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला अजून काही सब डायरेक्शन आहेत. या डायरेक्शनचे अजून काही सब डायरेक्शन आहेत, ते या टॉपिक मध्ये काय करायचे आपल्याला? स्टडी करायचे आहेत. ओके, कळतंय सगळ्यांना? आवाज येतोय का माझा? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, तर आपल्याला अजून काही सब डायरेक्शन आहेत, ते आपल्याला या लेसन मध्ये काय करायचे? स्टडी करायचे. ओके, तर आपण हे जे इथे दिलेलं आहे क्वेश्चन, गेस द पिक्चर इन विच डायरेक्शन अँड कम्प्लीट द टेबल, हे आपण जरा थोडे जे सब डायरेक्शन आहेत खाली दिलेले ते स्टडी केल्यानंतर वरती आपण येऊया आणि हे फिल करूया. ओके, हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. पहिले आपण जाऊया इथे जे सब डायरेक्शन दिलेले आहेत तुम्हाला. ओके, इथे तुम्हाला दिलंय, मेनी थिंग्स लाय बिटवीन टू मेन डायरेक्शन. टू डिटरमाइन द डायरेक्शन इन विच दे लाय वी यूज द सब डायरेक्शन. तर आता खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या दोन मेन डिफरंट डायरेक्शनच्या मध्ये काय आहेत? इथे दिसते ना तुम्हाला, हे जे फोर्ट आहे ते हे नॉर्थ अँड ईस्टच्या मध्ये आहे. ओके, तर काही अशा जे ऑब्जेक्ट आहेत ते या दोन मेन जे डायरेक्शन आहे त्याच्यामध्ये आहेत. तर आपल्याला त्याचं काय करायचंय? डायरेक्शन शोधायचं आहे. ओके, तर ते सब डायरेक्शनने आपल्याला कळेल. तर आपण बघूया. बघा इथे सब डायरेक्शन दिलंय. कॅन यू टेल? बघा, स्टडी द फॉलोइंग सर्कल ऑफ द डायरेक्शन अँड सब डायरेक्शन केअरफुली. ओके, बघा इथे काय बनवलंय? कंपास रोज बनवलंय. हे याला बोलतात कंपास रोज. हे असं जे बनवलंय सायकल त्याला बोलतात कंपास रोज. बघा, तर फर्स्ट बघा, सगळ्यांना फोर मेन पहिले डायरेक्शन सगळ्यांना माहितीये, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट आणि साऊथ. या फोर डायरेक्शन तुम्ही ड्रॉ केल्या. ओके, ड्रॉ केल्यानंतर नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये कुठली डायरेक्शन आहे? सब डायरेक्शन नॉर्थ ईस्ट. ओके, ते नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये कुठली सब डायरेक्शन आहे? नॉर्थ वेस्ट. देन ईस्ट अँड साऊथच्या मध्ये कुठली डायरेक्शन आहे? साऊथ ईस्ट. आणि साऊथ आणि वेस्टच्या मध्ये कुठली डायरेक्शन आहे? साऊथ वेस्ट. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का सब डायरेक्शन? लक्षात ठेवायच्या त्या सब डायरेक्शन. कळालं तुम्हाला? बघा, बोर्डवर दाखवते मी काढून. बघा कुठले आहेत? फर्स्ट तुम्हाला माहिती आहेत मेन डायरेक्शन कुठले आहेत? वरती नॉर्थ, देन साऊथ, देन ईस्ट, देन वेस्ट. ओके, या मेन फोर आपल्याला माहित होत्या. आता यांच्या मधल्या सब डायरेक्शन आपल्याला ओळखायचे आहेत. ओके, तर यांच्यामध्ये इथे कुठली डायरेक्शन येणार? नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये नॉर्थ ईस्ट. काय येणार? नॉर्थ ईस्ट. ओके,
देन साऊथ आणि ईस्टच्या मध्ये काय ना, साऊथ ईस्ट. ओके, साऊथ आणि वेस्टच्या मध्ये काय ना, साऊथ वेस्ट. आणि नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये काय ना, नॉर्थ वेस्ट. कळालं सगळ्यांना? या झाल्या त्यांच्या फोर डायरेक्शनच्या फोर सब डायरेक्शन. कळालं? जे फोर डायरेक्शन होते त्याचे सब डायरेक्शन कळालं तुम्हाला? ओके, चला आता सब डायरेक्शन तुम्हाला कळालेलं आहे. त्याच्यावरती आपण जाऊया, तो क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ओके, चला आता हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. चला, आता हा फोर्ट आहे. या फोर्टची डायरेक्शन कोण सांगणार मला? जो इथे हा फोर्ट दिसतोय त्या फोर्टची डायरेक्शन काय असेल? चला, कोण सांगणार मला? ओके, साहिल सांग, फोर्टची डायरेक्शन काय असेल? Miss, the fourth direction is northeast. व्हेरी गुड. तर बघा, फोर्ट कुठे आहे तुमचा? नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये आहे ना. तर कुठला डायरेक्शन आहे ना? नॉर्थ ईस्ट. ओके, काय ना, नॉर्थ ईस्ट. नो. ओके, नेक्स्ट माउंटेन. माउंटेनची डायरेक्शन काय असेल? साची सांग, माउंटेनची डायरेक्शन. Northwest. व्हेरी गुड, नॉर्थ वेस्ट. बघा, माउंटेन कुठे? नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये. ओके, तर काय ना, नॉर्थ वेस्ट. व्हेरी गुड. नेक्स्ट, जो लॅम्प आहे त्याची डायरेक्शन काय असणार? कोण सांगणार? साहिल सांग, लॅम्पची डायरेक्शन. Southeast. व्हॉट? Me. Southeast. साऊथ ईस्ट. व्हेरी गुड. तर बघा, जी लाईट लॅम्प आहे त्याची काय असणार आहे? साऊथ ईस्ट. आणि लास्ट आहे वेल. वेलची काय डायरेक्शन असणार आहे? साची West. सांग. No, southwest. येस, साऊथ वेस्ट. व्हेरी गुड. तर काय? साऊथ वेस्ट. तर इथे तुम्हाला आता डायरेक्शन कळालं, त्याचे सब डायरेक्शन सुद्धा कळाले. तर हा टेबल काय करायचा तुम्हाला? कम्प्लीट करायचा आहे. ओके, तर इथे बघा दिलंय पिक्चर आणि डायरेक्शन. आता जो क्लॉक आहे त्याचं डायरेक्शन काय ना? नॉर्थ. ओके, नॉर्थला आहे ना तो. नेक्स्ट माउंटेन. माउंटेन तुम्ही सांगितलं कुठे येतंय? नॉर्थ वेस्टला येतोय. देन ट्री वेस्टला आहे. जो काय वेल आहे त्याची काय डायरेक्शन आहे? साऊथ वेस्ट. हाऊसची काय? साऊथ. जे पॉन्ड आहे त्याची काय? ईस्टला आहे. फोर्टची बघा नॉर्थ ईस्ट. आणि लॅम्पची काय? साऊथ ईस्ट. ओके, चार्ट कम्प्लीट करता येईल तुम्हाला घरी? Teacher, घरी आता लिहून झालं मी दाखवू? नको, राहू दे. ओके, तर घरी तुम्हाला करता येईल. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. नेक्स्ट, आता त्याच्याच रिलेटेड काय क्वेश्चन इथे विचारले ते आपण बघूया. बघा, हे सुद्धा क्वेश्चन तुम्हाला घरी होमवर्क मध्ये करायचे आहेत. नाव आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. ओके, काय क्वेश्चन विचारलंय? विच डायरेक्शन कुड यू गेस करेक्टली? तर तुम्ही कुठले कुठले डायरेक्शन पटकन करेक्ट इझिली गेस केले? कुठले कुठले डायरेक्शन तुम्ही पटकन ओळखता आले तुम्हाला? तर तुम्हाला हे जे मेन फोर डायरेक्शन होते ते पटकन तुम्हाला गेस करता आले ना, ओळखता आले? कुठले कुठले डायरेक्शन गेस करता आले? नॉर्थ, साऊथ, वेस्ट आणि ईस्ट. हे जे मेन डायरेक्शन होते हे तुम्हाला नीट काय करता आले? लगेच गेस करता आले. ओके, आन्सर इज नॉर्थ, साऊथ, ईस्ट अँड वेस्ट. नेक्स्ट, विच डायरेक्शन डिड यू फाइंड इट डिफिकल्ट टू गेस? कुठले डायरेक्शन तुम्हाला डिफिकल्ट झाले फाइंड करायला? तर आपण आता जे सब डायरेक्शन शिकलो कुठले? नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट, नॉर्थ वेस्ट. तर हे सगळे डायरेक्शन आपल्याला डिफिकल्ट झाले काय करायला? फाइंड आउट करायला. ओके, नेक्स्ट, विच आर द मेन डायरेक्शन दॅट यू लर्न लास्ट इयर? लास्ट इयर मध्ये कुठले मेन डायरेक्शन तुम्ही शिकले? तर कुठले डायरेक्शन तुम्ही शिकले? फोर मेन डायरेक्शन लास्ट इयरला शिकले ना तुम्ही, नॉर्थ, साऊथ, ईस्ट अँड वेस्ट. तर हे आन्सर लिहायचंय. ओके, कळाले? 3 आन्सर लिहू शकता तुम्ही घरी होमवर्क मध्ये. कळाले का आन्सर? सांगा, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय.
ओके, तर घरी तुम्हाला ते चार्ट आणि तो क्वेश्चन आन्सर कम्प्लीट करायचा. नेक्स्ट नेक्स्ट काय विचारलं बघा तुम्हाला, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, द पिक्चर ऑफ माउंटेन वेल स्ट्रीट लॅम्प अँड फोर्ट आर नॉट टुवर्ड्स द मेन डायरेक्शन. ओके, आपण बघितलं हे जे माउंटन वगैरे होते, माउंटन फोर्ट आणि वेल आणि जो स्ट्रीट लॅम्प होता तो जे मेन डायरेक्शन आहेत त्याच्या डायरेक्शनला नव्हते. ओके, find out the between these two main direction they are located and write your answer in the below. तर ते कुठे आहेत, कुठे होते ते सब डायरेक्शन मध्ये आपण बघितलं ना. तर बघा फर्स्ट माउंटन, तर माउंटनचं डायरेक्शन कुठे आहे बघा, नॉर्थ अँड वेस्टच्या मध्ये. फोर्टचं डायरेक्शन कुठे आहे, नॉर्थ अँड ईस्टच्या मध्ये. स्ट्रीट लॅम्पचं कुठे, ईस्ट अँड साऊथच्या मध्ये. आणि जो वेल आहे ते साऊथ आणि वेस्टच्या मध्ये आहे. तर इथे काय लिहिणार आता, वेल कुठे येणार तुम्हाला, काय लिहिणार वेलचा आन्सर, साऊथ अँड वेस्ट. ओके, कळालं. देन स्ट्रीट लॅम्प कुठे आहे तुमचा, साऊथ अँड ईस्ट. ओके, कळालं सगळ्यांना. तर तो सुद्धा, हा सुद्धा टेबल काय करायचा तुम्हाला, कम्प्लीट करायचा आहे. कळालं, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, ऐकायला तर येतंय ना माझं, साहिर ऐकायला येतंय. एकदा लेफ्ट होऊन परत जॉईन हो. आता ऐकायला येतंय आवाज, साहिल माझा आवाज येतोय. ओके चला, तर आपण बघितले. ओके, तर हा सुद्धा काय करायचा तुम्हाला, जो चार्ट आहे तो कम्प्लीट करायचा. आता नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट काय दिलंय इथे, आपण आलेलो सब डायरेक्शन बघितले होते आपण. तर स्टडी द सर्कल फॉलोइंग सर्कल डायरेक्शन अँड सब डायरेक्शन केअरफुली. ते तुम्हाला जो सर्कल दिलेला आहे, ओके, हा तुम्हाला केअरफुली काय करायला सांगितलंय, स्टडी करायला सांगितलंय. नोट द सब डायरेक्शन दॅट लाय बिटवीन every two adjacent main direction. You will find the name of the every direction begins either with north and south. Now look at the object given at the beginning of the lesson once again and check the answer and correct them if necessary. तर इथे तुम्हाला सांगितलंय की ते तुम्हाला जे मेन डायरेक्शन आहे त्याच्यामध्ये काय दिलंय, सब डायरेक्शन दिलेले आहेत. आणि त्या सब डायरेक्शन तुम्ही बघितलं तर ते नॉर्थ आणि साऊथनीच काय होत आहे, स्टार्ट होत आहेत. ओके, बघा इथे जी सब डायरेक्शन आहे नॉर्थ आणि ईस्ट मधली नॉर्थने स्टार्ट झाले. ओके, नॉर्थ ईस्ट. नॉर्थ आणि वेस्ट मधली नॉर्थ वेस्ट. ईस्ट आणि साऊथ मधली साऊथ वेस्ट. तर नॉर्मली हे जे सब डायरेक्शन आहे हे नॉर्थ आणि ईस्टने स्टार्ट झालेलं आहे. आणि तुम्हाला सांगितलं आता हे जे स्टडी झाल्यानंतर वरती जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते तुम्ही एकदा परत चेकआउट करा असं त्यांनी सांगितलं, आपण केले. ओके, देन काय सांगितलंय, ड्रॉ द डायग्राम शोईंग द डायरेक्शन अँड सब डायरेक्शन अँड स्मॉल ऑन अ स्मॉल कार्ड. इट इज नोन ॲज द कंपास रोज. वी विल यूज द कंपास रोज लेटर इन द लेसन. तर तुम्हाला सांगितलंय की हे जे घरी हे आहे याला बोलतात कंपास रोज. ओके, याला काय बोलतात, कंपास रोज बोलतात. हे तुम्हाला घरी एका बुक मध्ये नाहीतर एखाद्या कार्डबोर्डवर काढायला सांगितलं. ओके, म्हणजे पुढे तुम्हाला त्या लेसन मध्ये तुम्हाला याचा यूज होणार आहे असं सांगितलंय. कळालं एवढं, एवढं कळालं का, चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा म्हणजे आपल्याला पुढे जायला. ओके, नेक्स्ट लेसन सॉरी नेक्स्ट काय टॉपिक, डू यू नो, काय विचारलंय बघा तुम्हाला, डायरेक्शन आर ऑलवेज पॅरलल टू द ग्राउंड. That is why a map must always be aligned to the local directions. This make it easier for us to understand the map and the region. तर आपल्या या ज्या डायरेक्शन आहेत त्या नेहमी ग्राउंडला काय असतात, पॅरलल असतात. ओके, नेहमी ग्राउंडला काय असतात, पॅरलल असतात. आणि
दॅट इज वाय द मॅप मस्ट ऑलवेज बी अलाइन टू द लोकल डायरेक्शन. म्हणून जे नकाशा असतो तो नेहमी या लोकल डायरेक्शन नुसारच ठेवायला लागतो. ओके, दॅट दिस इज मेक इट इझियर फॉर अस टू अंडरस्टँड द मॅप अँड रिजन. तर त्याच्यामुळे आपल्याला जो काही नकाशाचं वाचन करायचं असेल, रीड करायचं असेल नकाशाचं, ते आपल्याला इझी होतं. बघा, आता इथे जी गर्ल आहे तिने तिचा जो मॅप आहे तो कसा ठेवलाय, नॉर्थ. नॉर्थ आपल्या मॅप मध्ये काय असतं, नॉर्थ इज ऑलवेज पॉइंटेड टू द अपवर्ड. अपवर्ड डायरेक्शनला असतं ना नॉर्थ. तर ती सुद्धा नॉर्थच्या साईडनी काय केलं तिने, जो मॅप आहे ती घेऊन बसले नॉर्थ साईडला. बघा, नॉर्थ साईडला ती मॅप ओपन करून बसले, तिचा फेस नॉर्थ साईडला आहे. तर बरोबर त्याच्या नॉर्थच्या राईट साईडला काय आलाय, ईस्ट आलाय, जिथे सन काय होतोय, राईज होतोय. ओके, आणि वेस्टला काय येणार, सन सेट होणार. तो वेस्टला काय आलाय, बरोबर नॉर्थच्या लेफ्ट साईडला वेस्ट आलाय. ओके, कळालं सगळ्यांना. तसं जसं जे आपले मॅप्स असतात ते बरोबर त्याच डायरेक्शननी पॉइंट करून बसायचं, म्हणजे तुम्हाला जे मॅप आहे ते रीड करायला इझी होईल. कळालं? कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, कळालंय का तुम्हाला? ओके, चला. त्याच्यानंतर काय दिलंय बघा, आता आपल्याला एक मॅप दिलाय, त्याच्याबद्दल स्टडी करायचं. ओके, त्याच्याबद्दल काही क्वेश्चन्स विचारले, ते क्वेश्चन्स आन्सर फाइंड आउट करूया. ओके, बघा, आता इथे तुम्हाला मॅप दिलाय आवर महाराष्ट्र स्टेट. आपला स्टेट कुठला आहे, महाराष्ट्र. महाराष्ट्र स्टेटचा काय दिलेला आहे, मॅप दिलेला आहे. ओके, इथे तुम्हाला डायरेक्शन सुद्धा दाखवलेले आहेत. बघा, ऑलवेज पॉइंटेड नॉर्थ इज अपवर्ड साइड, देन साऊथ डाऊनवर्ड साइड, ईस्ट दिलंय, वेस्ट साइड दिलंय. हे सगळे डायरेक्शन दिलेले आहेत तुम्हाला. ओके, आता फर्स्ट क्वेश्चन काय दिलंय बघा, यूज द कंपास रोज मेड अर्लियर टू रीड द मॅप गिवन अबाव. तर तुम्हाला जो कंपास रोज तुम्ही काय केलेला होता, तयार केलेला होता, तो इथे मॅप रीडिंग साठी तुम्हाला काय करायचा आहे, यूज करायचा आहे. ओके, कंपास रोज माहितीये ना सगळ्यांना, जो आपण आता वरती जे डायरेक्शन आणि सब डायरेक्शन मध्ये यूज केला तो तो आता इथे ठेवायचा आहे आणि आपल्याला मॅप काय करायचं, रीडिंग करायचं. ओके, कळालं? तर बघा, फर्स्ट क्वेश्चन काय विचारलंय मॅप बद्दल, प्लेस द रोज ऑन place the rows on a bead and make a list of all the districts that are situated along the main direction and sub direction. Repeat this activity for other district. तर तुम्हाला काय सांगितलंय, जो तुमचा रोज कंपास आहे, ओके, कंपास रोज, सॉरी, जो तुमचा कंपास रोज आहे तो बरोबर इथे बीडच्या मध्ये ठेवायचा आहे. ओके, बीडला तयार करायचा आहे, बीडच्या मध्ये ठेवायचं आहे. आणि तुम्हाला जे सगळे त्याच्या आजूबाजूचे डायरेक्शन, मेन डायरेक्शनला कुठले डिस्ट्रिक्ट आले आणि कुठले सब डायरेक्शनला कुठले डिस्ट्रिक्ट आले ते फाइंड आउट करायचंय. ओके, कळालं सगळ्यांना? तर जो कंपास रोज आहे तो तुम्ही कुठे ठेवणार, बीडच्या इथे ठेवायचा. ओके, बीडला मेन पार्टला ठेवायचा आहे. ओके, किलोमीटर्स का दिले, आता तुम्हाला मॅप मध्ये डिस्टन्स सुद्धा माहित पडायला पाहिजे ना. मॅप्स कशासाठी असतो, आपल्याला सगळं डिस्टन्स वगैरे, आपण मॅप कशासाठी यूज करतो, तुमचा जो बाजूचा तुमच्या आजूबाजूला कुठले डिस्ट्रिक्ट आहेत, किती किलोमीटरला आहेत. ओके, तर डिस्ट्रिक्ट सगळं त्याचं मेजरमेंट, त्याचं डिस्टन्स किती आहे ते सगळं त्याच्यासाठी किलोमीटर्स दिलेलं आहे. ओके, दोन डिस्ट्रिक्ट मधलं, दोन प्लेस मधलं त्यांनी डिस्टन्स त्यांनी दाखवलेलं आहे. ओके, किलोमीटर्सनी. ओके, तर तुम्हाला इथे काय सांगितलंय, बीड जो डिस्ट्रिक्ट आहे तिथे काय ठेवायचं आहे, कंपास रोज ठेवायचं आहे. ओके, आणि त्याच्यानुसार सगळे जे डायरेक्शन आहे ते सांगायचे. ओके, चला आपण बीडच्या इथे ठेवूया कंपास रोज. पहिले आपण काय करूया, सगळे
आता बीडच्या इथे बघा, तुम्ही कंपास रोज काढला. ओके. तर बघा कुठले येणार आहेत, चला मला सांगा. नॉर्थला काय येणार आहे? कुठला येणार आहे नॉर्थला? कुठला डिस्ट्रिक्ट येईल? कोण सांगणार मला? नॉर्थला कुठला डिस्ट्रिक्ट येईल? कंपास रोज काढायचा आहे तुम्हाला. चला, जसा हा जो कंपास रोज काढलेला आहे इथे मी, समजा हा बघा इथे बीड आहे. ओके. तर बीडच्या मधून आपल्याला काढायचंय कंपास रोज. ओके. इथे नॉर्थ आहे, इथे साऊथ आहे, इथे ईस्ट आहे, इथे वेस्ट आहे. चला, आता नॉर्थला बीडच्या वरती कुठला आहे डिस्ट्रिक्ट, कोण सांगणार मला? बघा सगळ्यांनी मॅप मध्ये. माझा आवाज येतोय ना? माझा आवाज येतोय का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. तर सांगा मला बीडच्या नॉर्थला कुठला आहे? इथे बीड आहे बघा. बीडच्या नॉर्थला कुठला आलाय? जालना. जालना हे नॉर्थ साइडला आहे बीडच्या. ओके. बीडच्या नॉर्थ साइडला कुठला येणार आहे इथे? आपण लिहूया इथे काय येणार आहे? जालना. आपण इथे लिहूया जालना. नॉर्थ साइडला काय आलंय? जालना. ओके. देन ईस्ट साइडला कुठला आलाय बीडच्या? बीडच्या ईस्ट साइडला कुठला आलाय बघा? बीडच्या ईस्ट साइडला कुठला आलाय? परभणी. कुठला आलाय? परभणी. कळालं सगळ्यांना? कुठला आलाय? परभणी. ओके, परभणी आलाय. देन वेस्ट साइडला कुठला आलाय बघा? बीडच्या वेस्ट साइडला काय आलंय? अहमदनगर. काय आलंय? अहमदनगर. इथे काय येणार? अहमदनगर. आणि साऊथला काय आलंय बघा खाली? बीडच्या खाली बघा कुठलं आहे? उस्मानाबाद. कुठलं आहे? उस्मानाबाद. कळतंय सगळ्यांना? तर हे मेन डायरेक्शन सगळ्यांना कळाले कसे आले? मेन डायरेक्शनचे डिस्ट्रिक्ट कळाले का सगळ्यांना कसे आले? नॉर्थला कुठला डिस्ट्रिक्ट आला, साऊथला कुठला आला, कळालं का सगळ्यांना? ओके. आता आपल्याला सब डायरेक्शन बघायचे आहेत. आता सब डायरेक्शन फर्स्ट कुठला बघूया आपण आता? नॉर्थ ईस्ट. चला, नॉर्थ ईस्ट म्हणजे नॉर्थ ईस्ट कुठे येणार आहे? इकडे बीडच्या असं नॉर्थ आणि याचं इथे कुठला येतोय बघा सगळ्यांनी? नॉर्थ ईस्टला बीडच्या. बीडच्या नॉर्थ ईस्टला कुठला येतोय बघा? बघा कुठला येतोय? हिंगोली येतोय ना? हिंगोली येतोय बघा. कुठला येतोय? हिंगोली. क्रॉस मध्ये बघा जरा, हिंगोली येतोय. ओके. नेक्स्ट. देन बीडच्या साऊथ ईस्टला कुठला येतोय बघा? साऊथ ईस्टला, बीडच्या साऊथ ईस्टला बघा काय येतोय? लातूर. काय येतोय? लातूर. ओके. काय येतोय? लातूर. देन बीडच्या साऊथ वेस्टला कुठला येतोय बघा? खाली इकडे बीडच्या साऊथ ईस्टला पुणे येतोय. ओके. कुठला येतोय? पुणे. पुणे येतोय. आणि देन बीडच्या नॉर्थ वेस्टला काय येतोय बघा? औरंगाबाद. काय ते? औरंगाबाद. कळालं सगळ्यांना? कसं फाइंड आउट केलंय? सगळ्यांना कळालं का कसं फाइंड आउट केलंय? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळालं का सब डायरेक्शन कसे केले मी? तर तुम्हाला सुद्धा घरी करायचे ते फाइंड आउट. कुठलाही एक डिस्ट्रिक्ट घ्यायचा मध्ये, जसं आता बीड घेतला, तुम्ही कुठलाही घेऊ शकता. नेक्स्ट कुठला पण तुम्ही घेऊ शकता. तुमचा जो आहे रायगड डिस्ट्रिक्ट वगैरे, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता.
नाहीतर कुठलाही घेऊ शकता. अमरावती घ्या, नाहीतर यवतमाळ घ्या. कुठलाही घ्या डिस्ट्रिक्ट आणि त्याचे सगळे डायरेक्शनला कुठले मेन डायरेक्शनला कुठले डिस्ट्रिक्ट येतात आणि सब डायरेक्शनला कुठले डिस्ट्रिक्ट येतात ते तुम्ही सगळे फाइंड आउट करा. ओके. ही ऍक्टिव्हिटी ही घरी करायची आहे तुम्हाला. कळालं? ओके. चला नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट काय दिलंय बघा. प्लेसेस इन आवर सराउंडिंग आर ऑफन लोकेटेड ॲट सम डिस्टन्स फ्रॉम वन अनदर. These places are also large in a size. Maps are comparatively quite small. Therefore, the distance between these places has to be shown in a very limited space on a map. बघा, आपल्या परिसरामध्ये आपल्या सराउंडिंग जे काही एक ठिकाणे आहेत ते एकमेकांपासून खूप लांब असतात. ओके. आता तुम्हाला जर रायगड वरून जर ठाणेला जायचं असेल, ओके, तर त्याच्यामधलं डिस्टन्स बघा खूप जास्त आहे. बघा इथे. आता इथे तुम्हाला मॅप मध्ये दाखवताना ते खूप कमी स्पेस दाखवलंय. कारण आपल्याला एका पेजवर मॅप काय करायचा होता तो पूर्ण दाखवायचा होता. ओके. त्याच्यामुळे रायगड आणि ठाणे मधलं बघा तुम्ही जर मॅप वरून बघितलं तर तुम्हाला खूप कमी स्पेस वाटते. तुम्ही बोलणार हा इथून इथं एकदम जवळच तर आहे. पण जर तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये जर तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायला लागलं तर रायगड टू ठाणे जायला खूप जास्त डिस्टन्स लागतात. ओके. तर असंच आपल्या सराउंडिंग आपल्या परिसरात खूप काही ज्या गोष्टी असतात ते एकमेकांपासून खूप लांब अंतरावर असतात. तर या ठिकाणांचा आकार सुद्धा खूप मोठा असतो. ओके. पण नकाशाचा आकार त्या मानाने लहान असतो. त्यामुळे ठिकाणातलं जे अंतर आहे दोन प्लेस मधलं जे डिस्टन्स आहे ते नकाशात दाखवताना कमी दाखवावं लागतं. ओके. आता इथे बघा. नकाशाचं आपल्याला काय करायला लागतं. छोटा नकाशा आपला खूप छोटा असतो. त्याच्यामुळे रायगड आणि ठाणे मधलं डिस्टन्स त्यांनी काय दाखवलंय कमी दाखवलंय. छोटं दाखवलंय. पण रिअल मध्ये ते खूप जास्त डिस्टन्स वर आहे. कळालं? So when we draw the picture of houses, mountains, and people, the size of the paper we are drawing on, it is the same while the drawing maps. While drawing a map, the distance between two places on the ground has been shown in a such a way that is fit the paper. The distance on the map is proportionate to the distance on the ground. Try to understand this with the help of the picture you are given. बघा, आता चित्र काढताना तुम्ही जेव्हा घर, डोंगर, माणसं असे चित्र काढता तर तुम्ही कसे काढता ते तुमच्या पेज मध्ये मावेल असंच तुम्ही काढता ना. तुम्ही जसं ऍक्च्युअल मध्ये दिलेलं आहे तेवढं मोठं तर नाही काढत ना कधी हाऊस वगैरे. आता तुम्हाला नेचर ड्रॉइंग करायला सांगितलं, नेचरचं पिक्चर काढायला सांगितलं, तर तुम्ही काय काढता नेचरच्या पिक्चर मध्ये माउंटेन्स काढता, सन काढता, ट्री काढता. ओके. तर आता रिअल मध्ये जेवढे मोठे माउंटन्स आहेत तेवढे मोठे माउंटन्स काढता का तुम्ही पेजवर? नाही काढत. कारण तुमच्या त्या पेज मध्ये काय ते फिट व्हायला पाहिजे ते जे तुम्ही ड्रॉइंग काढताय. तसंच नकाशाचं पण तसंच असतं. त्या नकाशामध्ये जे फिट होण्यासाठी आपण काय करतो तेवढं तिथे तेवढं प्रपोर्शनेट काय करतो आपण तिथे डिस्टन्स घेतो. ओके. पण आणि ते नकाशात कमी दाखवावं किती प्रमाणात दाखवावं म्हणजे कमी दाखवतो. ओके. जसं इथे तुम्हाला पिक्चर मध्ये दाखवलंय बघा. हा जो मॅन आहे तो काय करतोय एका स्कूलचं काय करतोय डायग्राम काढतोय. ओके. त्यांच्या स्कूलचं बघा जे विथ आहे लेंथ आहे ती किती आहे बघा 30 मीटर आहे. किती आहे 30 मीटर आहे. पण त्याची पेज थोडी 30 मीटर लॉंग असणार आहे. त्याचा पेज फक्त 30 सेंटीमीटर नाही तर 40 सेंटीमीटर एवढाच लेंथ असणार आहे. म्हणून त्यांनी काय घेतलं 30 मीटरचं 30 सेंटीमीटर लेंथ घेतली. ओके. आणि जी हाईट आहे ती ऍक्च्युअल हाईट सुद्धा त्यांनी तेवढी नाही घेतली. त्यांनी फक्त जेवढी दाखवण्यासाठी तेवढी हाईट घेतली. ओके. कळालं सगळ्यांना? तर पेज मध्ये मावेल तेवढं आपण काय करतो तसं डायग्राम काढतो आणि मॅप सुद्धा तसंच काय करतो तयार करतो. कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळालं का तुम्हाला? म्हणून आपले जे मॅप वरचे जे डिस्टन्स आहे ते तुम्हाला छोटे दिसतात. पण ऍक्च्युअल मध्ये ते खूप जास्त डिस्टन्स आहे. ओके. आता इथे बघा. हे जे तुम्हाला दिसतंय इथे रत्नागिरी टू ठाणे
हे तुम्हाला काय दिसतंय मध्ये, तुम्हाला एकच असं वाटतंय की एकच तुमचं रायगड पार करायचंय तुम्हाला, रत्नागिरीवरून जर ठाण्याला जायचं असेल. पण रत्नागिरी टू ठाणे पर्यंत जाण्यासाठी ऍक्च्युअल डिस्टन्स खूप जास्त आहे. ओके. पण इथे जो मॅप आहे तो एका पेज मध्ये आपल्याला काय करायचं होतं, फिट करायचं होतं, म्हणून त्यानुसार आपण प्रपोर्शन काय घेतलंय, अंदाजे काय घेतलंय, मार्किंग केली आहे. ओके. चला त्याच्या पुढे काय दिलं आपण बघूया. तर यूज युअर ब्रेन पॉवर सांगितले ते बघा. द डिस्टन्स बिटवीन रसिका अँड रेश्मा हाऊस इज 10 किलोमीटर. The scale is used upon the map is a 1 centimeter equal to 1 kilometer. On the map, what would be the distance between two houses? आता बघा, रसिका आणि रेशमाच्या हाऊसेस मधलं डिस्टन्स किती सांगितलंय, 10 किलोमीटर सांगितलंय. ओके. पण मॅप वर घेताना आपण 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 किलोमीटर असं घेतलं. ओके. तर आता त्या दोघांच्या होम मधला डिस्टन्स किती येईल, कोण सांगणार मला. 10 किलोमीटर म्हणजे किती येईल डिस्टन्स मॅप वर घेताना, कोण सांगणार, साची सांग. काय डिस्टन्स येईल मॅप वर घेताना. तिचा छोटाच आहे. हा मग छोटा येईल, पण त्यांनी सांगितलंय 1 किलोमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. तर 10 किलोमीटरचा किती येईल, काय येईल 10 किलोमीटरचं, कोण सांगणार मला, साहिल सांग. मिस, आय ऑल्सो डोंट नो. ओके. बघा आन्सर काय येणार आहे. इथे तुम्हाला काय सांगितलंय, रेसिका आणि रेशमा मधला हाऊस मधला डिस्टन्स किती आहे, 10 किलोमीटर. ओके. किती किलोमीटर आहे, 10 किलोमीटर. पण जो मॅप आहे त्याच्यावर जो स्केल यूज केलाय तो 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 किलोमीटर केलाय. जो तुमचा 1 किलोमीटर असणार आहे तो 1 सेंटीमीटरच्या बरोबर आहे. मग 10 किलोमीटर किती सेंटीमीटरच्या बरोबर असणार, ऑफकोर्स 10 सेंटीमीटर. 1 किलोमीटर इक्वल टू 1 सेंटीमीटर, तर 10 किलोमीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. तर व्हॉट वुड बी द डिस्टन्स बिटवीन टू हाऊसेस, काय असेल, 10 सेंटीमीटर. काय असेल, 10 सेंटीमीटर. कळालं आता, 10 किलोमीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर येईल. कळालं आता, साची कळालं का, बाकीच्यांना कळालं का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. तर 1 किलोमीटर इक्वल टू 1 सेंटीमीटर त्याने दिलेलं, मग आपल्याला 10 किलोमीटर सांगितलंय डिस्टन्स, मग काय ना 10 सेंटीमीटर. ओके. तर ऑलवेज रिमेंबर, direction and subdirection have been determined by man on the basis of the rising and setting the sun. Thus nature can be our guide. तर आपले जे डायरेक्शन आहे आणि सब डायरेक्शन आहे हे नेहमी कोणाच्या बेसिसवर आपण गाईड करतो, सनच्या बेसिसवर आपल्याला कळतं ना, की सन जिथे राईज होतो तिथे आपण काय बोलतो, ईस्ट बोलतो. सन जिथे सेट होतो तिथे काय बोलतो, आपण वेस्ट बोलतो. तर हे सगळं नेचरवर डिपेंड आहे, निसर्गावर डिपेंड आहे. तर आपला मेन गाईड काय आहे डायरेक्शनचा, नेचर. ओके. नेक्स्ट बघा काय क्वेश्चन दिला अजून. व्हॉट्स द सोल्युशन. Ranjana and Julie are going on a picnic. They want to go from their residence to the garden. तर they have a map of the area. तर रंजना आणि जुलीला काय करायचं, सहलीसाठी बाहेर जायचं आहे. तर त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून त्यांना गार्डन पर्यंत जायचंय, रेसिडेंट. म्हणजे ते राहतात कुठे बघा, इथे बघा तुम्हाला दिसतंय रंजन आणि जुली रेसिडेन्स, इथे तुम्हाला दिलंय ब्लॅक स्पॉट मध्ये. आणि तिथून तुम्हाला त्यांना जायचं गार्डन पर्यंत. ओके. तर तुम्हाला मॅप सुद्धा दिलाय, तर तुम्हाला सांगितलं हेल्प करा त्यांना, हेल्प देम फाइंड आउट द डिस्टन्स फ्रॉम द रेसिडन्स टू द गार्डन. तर तुम्हाला गार्डन रेसिडेन्स पासून गार्डन पर्यंत जायला त्यांना हेल्प करायचंय. आणि हेल्प देम फाइंड द डायरेक्शन ऑफ द गार्डन फ्रॉम द रेसिडेंट. देन गार्डन पासून रेसिडेंट पर्यंत जायला तुम्हाला हेल्प करायचंय. बघा आता कुठे रेसिडेन्स आहे त्यांचा, घर कुठे आहे, इथे ब्लॅक स्पॉट आहे तिथे. त्यांना जायचं कुठे, या ग्रीन कलरच्या गार्डन पर्यंत. तर फर्स्ट मध्ये काय येणार आहे, ऑफिस येईल. देन काय येणार आहे, सॉरी, ऑफिस येणार आहे. नंतर काय येणार आहे, हॉटेल येणार आहे. देन बस स्टॉप येणार आहे. देन गार्डन येणार आहे. ओके. तर एवढा सगळा रस्ता तिला पार करायला लागणार आहे. नेक्स्ट
गार्डन पासून रेसिडेन्सला जाण्यासाठी सुद्धा तिला तेच करायला लागणार आहे. पहिले बस स्टॉप पार करायला लागणार, नंतर हॉटेल, देन ऑफिस, देन रेसिडेन्स. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कंपास रोज बोलतात त्याला, जे डायरेक्शन आणि तुम्हाला डायरेक्शन आणि सब डायरेक्शन यूज करण्यासाठी आपण कंपास रोज यूज करतो. कंपास रोज मीन्स हा जो सायकल आहे इथे तयार केलेला, हा याला बोलतात कंपास रोज. ओके. इथे काय दाखवलेलं असतं? नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट हे मेन डायरेक्शन दाखवलेले असतात आणि सब डायरेक्शन दाखवलेले असतात. याला बोलतात कंपास रोज. कळालं? ओके. तर ते तुम्हाला जो मॅप आहे, हा मॅप जो आहे महाराष्ट्र स्टेटचा, इथे जो क्वेश्चन विचारला त्याच्यासाठी यूज करायचा होता. ओके. व्हॉट वी हॅव लर्न, आपण काय शिकलो? आयडेंटिफाय द सब डायरेक्शन, सब डायरेक्शन ओळखायचं आपण शिकलो. ओके. द कंपास रोज शिकलो, कंपास रोज बघितला आपण आता. देन प्रपोर्शनेट नेचर ऑफ द मॅप्स, ते बघितलं कसं आपलं जे मॅप्स जे ड्रॉ केलेले असतात ते एकदम प्रपोर्शनेट ड्रॉ केलेले असतात. ओके. अँड द रिलेशन बिटवीन डिस्टन्स ऑन द मॅप अँड ऑन द ग्राउंड, हे सुद्धा बघितलं. ओके. आपण काय बघितलं? नकाशातील अंतर आणि मॅप मधलं अंतर जमिनीवरचं, ते सुद्धा बघितलं कसं ते मेजर करतात. कळालं सगळ्यांना? लेसन लेसन इथेच कम्प्लीट झालेलं आहे. कळालं का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. एकदम इझी लेसन होता. डायरेक्शन आणि सब डायरेक्शन फक्त फाइंड आउट करायचे होते. कळाले का? आणि एकदम छोटा डायरेक्शन लेसन होता. तर तुम्हाला इथे काही क्वेश्चन आन्सर एक्सरसाइज मध्ये ओनली 2 क्वेश्चन्स आहेत बघा. व्हॉट डू वी यूज टू फाइंड द लोकेशन ऑर अ पोझिशन ऑफ द प्लेस. तर तुम्हाला जर एखादं प्लेस नाहीतर लोकेशन नाहीतर डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही कशाचा यूज करता ते तुम्हाला लिहायचंय. वाय इज द स्केल गिवन इन अ मॅप, आणि नकाशा स्केल कशासाठी दिलेलं असतं. हे 2 क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. कळालं? कळालं का? नेक्स्ट चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. एक्सरसाइज होमवर्क मध्ये सॉल्व्ह करायचे. ओके. आणि मला खूप जणांचे होमवर्क दिसत नाहीयेत गुगल क्लासरूम मध्ये. सगळ्यांचे होमवर्क झाले पाहिजे सबमिट. ओके. आता नेक्स्ट क्लास मध्ये जेव्हा ईव्हीएस 1 चा लेक्चर असेल तेव्हा आपण नेक्स्ट जे 2 लेसन आहेत 7th आणि 8th, त्या लेसन वर ओरल घेऊया. ओके. तर सगळ्यांनी त्या लेसनचे फिलिंग द ब्लँक्स आणि आन्सर 1 सेंटेन्स काय करायचे? लर्न करायचे. 7th आणि 8th. कळालं? लेसन नंबर 7th आणि 8th ईव्हीएस 1. ओके. लेसन कळाला सगळ्यांना आजचा? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. लेसन कळाला का? लेसन कळाला का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. चला मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लास मध्ये नेक्स्ट लेसन कंटिन्यू करूया. ओके. बाय एव्हरीवन. बाय मिस. बाय.